Okay. So hello everyone. Good evening, and I welcome you all on the platform of Global Online. So या पर्टिक्युलर सिरीज मध्ये महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 साठी जो सिरीज लॉन्च केली होती त्यामध्ये आपण ऍव्हरेज हा टॉपिक डिस्कस करत होतो. बिफोर गेटिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र सेट 2023 साठी जो कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये पेपर 1 साठी तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ. ठीक आहे. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. ऍट द सेम टाइम मल्टिपल MCQची प्रॅक्टिस आम्ही तुमच्याकडून करून घेऊ. 50 मॉक टेस्ट टू डिफाईन की तुमची डेप्थ किती झालेली आहे स्टडीची. ह्या सगळ्या गोष्टीला समजून घेण्यासाठी जे आहे 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. ऍट द सेम टाइम फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला. कोर्स फीस जी आहे 2500 पासून रिड्यूस करण्यात आलेली आहे टू 2000 ओनली. ते गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, नक्की ग्रॅब करा. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ द कोर्स, और यू कॅन जस्ट गो अँड सिम्पली डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप फॉर द सबस्क्रिप्शन ऑफ द कोर्स. ओके. तर यामध्ये प्लीज सगळ्यांनी व्हिडिओज सगळ्या गोष्टी म्यूट करा. ओके, फाईन. तर यामध्ये तुम्हाला फॉलोइंग स्टेप्स फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये व्हेरी फर्स्ट वन यू हॅव टू डू इज ग्लोबल ऑनलाईन हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. बेसिकली ऍपला ओपन करा. इन्स्टॉल केल्यानंतर दिलेल्या इंटरफेस मधून स्टोरी आयकन वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके. स्टोरी आयकन वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला नेक्स्टली माय कोर्सेस या पेजवर जाल. तिथे तुम्हाला स्पेसिफिक सर्च टॅब दिसेल. जो कोर्सला एनरोलमेंट करायचा आहे तो कोर्स तिथे तुम्ही टाईप करा. तुम्हाला अशा पद्धतीने कोर्सच्या एनरोलमेंटसाठी फीस आणि कोर्स खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जातील. ओके. तर पेपर 2 साठी सुद्धा अजून एक फीचर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत फॉर दी नोट्स अँड MCQs. ओके. फक्त जर नोट्स आणि MCQs जर फीचर तुम्हाला पाहिजे असेल थ्रू द ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर सब्जेक्ट्स लाईक मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी पेपर 2 साठी जर नोट्स आणि MCQs पाहिजे असतील तर तुम्ही ह्या कोर्सला एनरोल करू शकता ऍट द फीस ऑफ जस्ट 1500 रुपीज. परत दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी सबस्क्रिप्शन. राईट. 9766066858 ह्या नंबरवरती तुम्हाला जे आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने आजचा लेक्चर आपण स्टार्ट करूयात. एक सेकंद द्या मला, फक्त मला टॅब जे आहे खालच्या साईडला मी करून टाकेल ह्याला. ओके. फाईन. ओके. तर ह्यामध्ये आजचा हा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे ऍव्हरेजेसचा. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन असेल. खूप सिंपल क्वेश्चन्स मी दिलेले आहेत. प्लीज स्क्रीनवरती एक्स्ट्राचं कोणी नका लिहू. काल सारखं परत एकदा स्क्रीनवरती कोणी नाही लिहायचं एक्स्ट्राचं काही. फक्त क्वेश्चन कडे फोकस करायचं आणि तुमच्या बुक कडे. अदर दॅन दॅट काहीही गोष्टींसोबत टॅकल नका करू. जे काय दिलेलं आहे ठीक आहे झूम वरती ते स्क्रीनवर लिहिणं आता परत कोणीतरी लिहिलेलं इथे. ठीक आहे. हे नका करू गोष्टी प्लीज. आता इथे नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला स्पेसिफिक 87, 84, 86, 90, 82, 88 आणि 78. प्लीज स्क्रीनवरती नका लिहू. कोण लिहित आहे परत परत या गोष्टी नका सांगायला लावू मला. प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या साईडकडनं. अशा गोष्टींना हात नका लावू जर तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल तर प्लीज. ओके. मला तर नाहीये, तर तुम्हाला असेल तर ठीक आहे, बट ह्या गोष्टींसोबत नका खेळू. क्लास डिस्टर्ब होतो, स्क्रीन डिस्टर्ब होते बेसिकली. फक्त क्वेश्चन कडे लक्ष द्यायचं. नोटबुक्स मध्ये क्वेश्चन लिहा समजत नसेल आणि प्रयत्न करायचे सोडवण्याचा. ठीक आहे. 5 संख्या देऊन ठेवलेल्या आहेत, सरासरी काढायचे. नॉट 5, जास्त आहेत. लक्ष द्या. आता 87, 84, 86, 90, 82, 88 आणि 78 हे दिलेल्या काय आहेत संख्या आहेत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सरासरीचा फॉर्म्युला काय आहे मॅम, माहिती आहे बघा. ऍव्हरेज जर काढायचं असेल, ऍव्हरेज काढायची असेल, सरासरी करायची असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो. कशाची बेरीज करतो? बेरीज इट मीन्स सम ऑफ द व्हॅल्यूज
और सम ऑफ दी ऑब्झर्वेशन्स ज्याला आपण बोलतो. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल किती संख्या देऊन ठेवलेल्या आहेत किंवा टोटल व्हॅल्यू किती देऊन ठेवलेत, हा झाला ऍव्हरेजचा फॉर्म्युला मॅम. ठीक आहे, तर ऍव्हरेज आपल्याला काढायचा आहे, संख्या देऊन ठेवलेल्या आहेत आणि आपण टोटल संख्या किती आहेत आपल्याला माहिती करून घेऊ शकतो प्रश्नामधून. म्हणून कसं काढणार, येस लक्ष द्या सगळ्यांनी. ऍव्हरेजचा फॉर्म्युला, बेरीज घ्या सगळ्यांची, 87 प्लस 84 प्लस 86 प्लस 90 प्लस 82 प्लस 88 प्लस 78 अपॉन किती ऑब्झर्वेशन्स आहेत कॅल्क्युलेट करा. 1 2 3 4 5 6 7 आहेत मॅम, मग डिवायडेड बाय 7 करा. व्हॅल्यू काय येणार आहे ऍडिशनची, 595 अपॉन 7. बेरीज काय येणार आहे, 595 भागिले 7. ह्याचा आन्सर येणार आहे 85. ओके, सिंपल फॉर्म्युला होता, यामध्ये काही वेगळं नव्हतं. ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ व्हॅल्यूज अपॉन टोटल व्हॅल्यूज. संख्यांची बेरीज करा भागिले किती संख्या दिलेल्या त्यांनी त्याला भागायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने हा झाला पहिला प्रश्न. स्क्रीनवरती एक्स्ट्राचं लास्ट सांगते मी, काहीही नाही लिहायचे, स्क्रीन डिस्टर्ब करताय तुम्ही सगळे. ठीक आहे, स्क्रीनवर एक्स्ट्राचं काहीच नाही लिहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, प्रयत्न करायचा. यामध्ये काय दिलेलं आहे, ऍव्हरेज दिलेली आहे 4 संख्यांची, 4 पदांची व्हॅल्यू किंवा सरासरी देऊन ठेवलेली आहे, काय आहे 20. ओके, जर त्यातली पहिली संख्या किंवा पहिली जी पद आहेत, ठीक आहे, जे पहिले काही जे संख्या दिलेली आहे, जर ती 1/3 आहे कोणाच्या, बाकी राहिलेल्या टर्म्सच्या किंवा व्हॅल्यूजच्या, तर आपल्याला फर्स्ट नंबर काढायला सांगितलंय, सरासरी देऊन ठेवली 4 टर्म्सची. राईट, कसं काढणार मॅम, लक्ष द्या. ऍव्हरेज दिलाय, सरासरी दिलेली आहे, किती दिलेली आहे 20. पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला काय ह्यामध्ये लक्षात येतं, टोटल किती टर्म्स आहेत, 4 टर्म्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यावरून आपण बेरीज काढू शकतो. ऍव्हरेज माहित आहे, टोटल 4 टर्म माहित आहे, बेरीज काढू शकतो. फॉर्म्युला तर काय मॅम, ऍव्हरेज जे आहे, सरासरी जे आहे, बेरीज भागिले टोटल संख्या किंवा टोटल टर्म किंवा टोटल व्हॅल्यू, जे की 4 आहे. काढा ऍव्हरेज 20, बेरीज नाही माहिती मॅम, एक्स पकडा आणि 4 टर्म आहेत. ठीक आहे, मग बेरीज किती येणार आहे, सम काय येणार आहे, सम म्हणजेच काय, बेरीज किती येणार आहे, 20 गुणिले 4 म्हणजे 80. ठीक आहे, सम आली. समजा मी हे 4 टर्म पकडा, ABCD असं पकडत आहे. ठीक आहे, ABCD हे 4 टर्म्स अशा पकडत आहेत. आता ह्या 4 टर्मची संख्यांची जी बेरीज आहे ते किती आली मॅम, 80 आली. ठीक आहे, तर आता दुसरा ट्विस्ट काय दिला प्रश्नामध्ये, जो पहिला टर्म आहे तो किती आहे, पहिली जी पद आहे त्याच्यामध्ये 1/3 आहे, कशाचा बोललेला आहे, बाकीच्या राहिलेल्या टर्म्सच्या. ओके, 4 टर्म आहेत मॅम, ABCD. पहिला टर्म जो आहे तो काय बोललेला आहे, 1/3 आहे बोललेला आहे. 1/3 कशाच्या, बाकीच्या टर्म्सच्या, BC प्लस D. ओके, हे समजायला पाहिजे फक्त. द फर्स्ट टर्म, पहिली व्हॅल्यू, पहिली संख्या कशी आहे, 1/3 आहे कोणाच्या, उरलेल्या टर्म्सच्या, म्हणजे B प्लस C प्लस D. आता मी ह्याला असं लिहू शकते, 3A इज इक्वल टू B प्लस C प्लस D. मॅमनी काहीच नाही केलंय, फक्त हे जे 3 होतं इकडे जे आहे इक्वल टूच्या इकडे आणले, जे भागाकार मध्ये होतं आता ते कशात गेलं, गुणाकारामध्ये. म्हणून 3A इज इक्वल टू B प्लस C प्लस D. आताच बघा, ह्यामध्ये 4A मी काय केलं, लक्ष द्या. 4A 4 टर्म्स साठी काय आहे, 4 टर्म्स साठी व्हॅल्यू किती यायली, ABCD सध्या ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट की A प्लस B प्लस C प्लस D, ह्या 4 संख्यांची बेरीज किती आहे मॅम, 80 आहे. ओके, मग मी इथे BCD च्या जागी, परत एकदा लक्ष द्या, मी BCD च्या जागी 3A लिहू शकते, 3A लिहू शकते. हो मॅम, लिहा, A प्लस 3A इज इक्वल टू 80. तर 4A किती येणार आहे, 80. तर A ची व्हॅल्यू किती येईल मॅम, 20 येईल. आली पहिल्या संख्येची व्हॅल्यू, समजलं. ऍव्हरेज देऊन ठेवलं होतं किती टर्म्सचं, 4 संख्यांचं ऍव्हरेज दिलं आपण, त्याच्यावरनं त्याची बेरीज काढली, काय आली, 80 आली. A प्लस B प्लस C प्लस D 80 आली. ठीक आहे,
आणि ह्या दुसऱ्या स्टेटमेंट वरून आपण काय इक्वेशन काढलं, ए इज इक्वल टू 1/3 ऑफ बी प्लस सी प्लस डी, म्हणून 3a ची व्हॅल्यू काय आली, बी प्लस सी प्लस डी, म्हणून बी सी आणि डी च्या ऐवजी मी काय लिहिलं, 3a लिहिलं मॅम, म्हणून a प्लस 3a इज इक्वल टू 80, 4a इज इक्वल टू 80, a इज इक्वल टू 20. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता ह्याच क्वेश्चन मध्ये 7 कॉन्झिक्युटिव्ह क्वेश्चन काय, एक सेकंड. ओके ओके ऍव्हरेज एज देऊन ठेवलंय ए बी सी च. ऍव्हरेज एज ए आहे, बी आहे एक व्यक्ती समजा, सी एक व्यक्ती आहे, तिघांची सरासरी, कशाची सरासरी, वयाची सरासरी काय देऊन ठेवलेली आहे, 25 वर्ष, 25 इयर्स. ओके दुसरी गोष्ट ह्यामध्ये बी आणि सी, ऍव्हरेज ए बी सी च किती दिलंय, 25 वर्ष, आणि बी आणि सी ची सरासरी किती देऊन ठेवली, परत 25 वर्ष. ए च प्रेझेंट एज काय आहे हे काढायला सांगितले. काय दोन गोष्टी देऊन ठेवल्या, डेटा काय दिला लक्ष द्या, ए बी सी ची आपल्याला सरासरी देऊन ठेवलेली आहे वयाची, ऍट द सेम टाइम बी आणि सी ची पण देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला काढायचं काय आहे, ए च ऍक्च्युअल एज. ओके काढून बघा मॅम. ए बी सी 3 व्यक्ती आहेत, तिघांची सरासरी 25 वर्ष दिलेली आहे. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय मॅम, बेरीज भागिले टोटल संख्या किंवा व्हॅल्यू जे काय किंवा ऑब्झर्वेशन ज्याला बोलतो आपण मॅम. ठीक आहे, आता ह्यावरनं ऍव्हरेज सरासरी 25 देऊन ठेवलेली, आपण बेरीज काढू शकतो मॅम. बेरीज तर माहिती नाहीये, टोटल संख्या माहिती आहेत, 1 2 3 व्यक्ती आहेत म्हणून 3 संख्या आहेत, तर बेरीज किंवा जे सम येणार आहे ते किती येणार आहे, 75. एवढं तर समजलं, सरासरी दिली, टोटल व्हॅल्यूज माहिती आहेत 3 आहेत, बेरीज काढली आपण 75 आली. ठीक आहे, नाव दुसरी गोष्ट ह्यामध्ये बी आणि सी ओके, ह्यांची पण सरासरी देऊन ठेवलेली आहे मॅम, 25 वर्ष. चला ह्यांची पण काय काढा, सरासरीच्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग बेरीज काढा. कसं काढणार मॅम, परत हाच फॉर्म्युला घ्या, ऍव्हरेज इज इक्वल टू बेरीज डिवायडेड बाय टोटल संख्या. ऍव्हरेज किती देऊन ठेवली आहे, 25 दिलेली आहे मॅम बी आणि सी साठी. बेरीज आपल्याला काढायची आहे, समजा एक्स, टोटल संख्या किती आहे, 2 बी आणि सी म्हणून 2 घेतल्या, एक्स ची व्हॅल्यू काय आली, परत 50 आली. ठीक आहे, आता मला सांगा, आता मला ह्यामध्ये सांगा, बी आणि सी ची व्हॅल्यू आपण त्याच्यावरून समेशन काढली, बेरीज काढली, आणि एबीसी च्या अकॉर्डिंग समेशन काढली, तर ए चं वय काय असणार आहे, एबीसी मायनस बीसी करा. ए बी सी च जे काही समेशन आलंय 75 मायनस 50 केल्यावर काय येणार आहे, ए चं एज येणार आहे, ए चं वय येणार आहे, जे की काय असणार आहे, 25 वर्ष. ओके समजला नाही प्रश्न, परत एकदा समजून घ्या. एबीसी तिघांची सरासरी देऊन ठेवलेली आहे 25, सरासरी दिलेली आहे, लक्ष असू द्या, सरासरी दिलेली आहे. बी आणि सी ची पण काय दिली होती, सरासरी दिली होती. आपण त्याच्यावरनं काय काढलं मॅम, बेरीज. कोणत्या फॉर्म्युलेने काढलं, ऍव्हरेज इज इक्वल टू बेरीज डिवायडेड बाय टोटल संख्या. त्यावरनं एबीसी ची बेरीज काय आली मॅम, 75, 75. बी आणि सी ची बेरीज काय आली मॅम, 50. ठीक आहे, आपल्याला वय कोणाचं काढायचंय, ए चं. वरच्या साईडला एबीसी ची आली, खालच्या साईडला बीसी ची आली. कसं काढणार मॅम, ए चं वय 75 मायनस 50 करा, आलं 25 इयर्स. ओके नेक्स्ट क्वेश्चन, नाही समजलं असेल आहे मी इथे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ऍव्हरेज ऑफ 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, सलग 7 संख्यांची सरासरी देऊन ठेवलेली आहे, एन आहे समजा. ठीक आहे, सरासरी काय सांगत आहेत, किंवा ऍव्हरेज ज्याला आपण बोलतो दॅट इज एन. ओके किती संख्यांची, 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर, 7 सलग संख्यांची सरासरी एन आहे असं सांगितलंय. ओके प्रश्न काय दिलाय पुढे, इफ नेक्स्ट 2 नंबर्स आर इन्क्लुडेड द ऍव्हरेज विल बी. 7 संख्यांची ऍव्हरेज एन आहे, समजा पुढच्या अजून 2 टर्म आपण वाढवत आहात, 2 टर्म वाढवताय म्हणजे 7 + 2 करताय, म्हणजे 9 टर्म साठी सरासरी काय येईल,
प्रश्न समजला? 7 कॉन्स्टंट एकानंतर एक येणाऱ्या संख्यांना आपण काय बोलतो? कॉन्झिक्युटिव्ह किंवा सलग संख्या. ठीक आहे मॅम. त्यांची सरासरी दिली n. त्याच्यामध्ये अजून 2 टर्म ऍड केल्या म्हणजे टोटल झाल्या 9 संख्या. त्याची सरासरी काय येईल? सिंपल क्वेश्चन आहे, प्रयत्न करा. येस, एनीवन? आता लक्ष द्या. ठीक आहे. 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची जी ऍव्हरेज होती ती किती येते? n येते मॅम. ओके, म्हणजे ह्यामध्ये फोर्थ टर्म जो आहे, फोर्थ व्हॅल्यू जे आहे ते इज इक्वल टू n यायला पाहिजे. ठीक आहे. फोर्थ टर्म ऍव्हरेज. ओके, तर ह्यामध्ये लक्ष असू द्या, 9th टर्म जेव्हा आपण इन्क्लूड करू, 9वा टर्म, त्यासाठी काय येणार आहे? काय येणार आहे? ऍव्हरेज. ऍव्हरेज n साठी 5th टर्म यायला पाहिजे मॅम. ऍव्हरेज ऑफ 7 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे दिलेले आहे, ठीक आहे, ते काय सांगितले त्यांनी? n सांगितले. दॅट इज ह्यामध्ये चौथा टर्म जो असणार आहे, फोर्थ टर्म, चौथा टर्म, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? n, विच इज इक्वल टू n. आणि जर ह्यामध्ये आपण अजून 2 टर्म्स ऍड केले, इट मीन्स त्याची ऍव्हरेज म्हणजे n ची व्हॅल्यू कोणाला जायला पाहिजे? 5th टर्मला जायला पाहिजे. म्हणून जी आपली ऍव्हरेज किंवा सरासरी येणार आहे ती किती येईल? n plus 1. ठीक आहे. सो इट इज इन्क्रीज्ड बाय, सो हियर इट इज इन्क्रीज बाय सी डबल डबल आलेले ऑप्शन. ओके, इट इन्क्रीज्ड बाय 1. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता, जास्त लोड घेण्यासारखं काही नव्हतं यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. लास्ट क्वेश्चन आहे. डाऊट्स असतील आपण क्लिअर करू. आधी सगळे सकाळचं ऍक्च्युली एक लेक्चर पेंडिंग वर होतं म्हणून आज फास्ट लेक्चर आपण घेतोय. ठीक आहे. बाकी डाऊट्स असतील मी क्लिअर करेल. आता क्वेश्चन काय दिलाय? 9 इनिंग्स दिलेले आहेत, 9 डाव ज्याला मराठीत बोलतात, 9 इनिंग्स. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? वुमन हॅज अन ऍव्हरेज ऑफ 75 रन्स. ओके, वुमन, बोमन, नॉट वुमन, Bowman, okay, has an average of 75 runs. In the 9th inning, he scores 100 runs, thus increasing his average. His new average will be. प्रश्न काय दिलाय? 9 इनिंग्स, टोटल स्कोर, लक्ष द्या, टोटल स्कोर कशाचा? फॉर 9 इनिंग्स किती असणार आहे टोटल स्कोर? आपल्याला माहिती आहे मॅम, ऍव्हरेजचा फॉर्म्युला सेम, परत परत नका सांगायला, बेरीज डिवायडेड बाय टोटल संख्या मॅम. ओके, तर आपण ह्याच्यावरून टोटल बेरीज किंवा टोटल स्कोर काढू शकतो. कशा पद्धतीने? ऍव्हरेज काय देऊन ठेवलेलं आहे? 75 देऊन ठेवलेलं आहे. संख्या किती आहेत? 9. काढा बेरीज. कसं काढणार मॅम? 75 इंटू 9 करा, येऊन जाईल आन्सर. काय येणार आहे? 675. काय आहे? टोटल स्कोर आहे. ठीक आहे. सिमिलरली टोटल स्कोर फॉर 10th इनिंग्स किती? 10व्या इनिंग मध्ये. आता इथे काय दिले प्रश्न? इन दी 10th इनिंग ही स्कोरिंग हाऊ मच? 100 रन्स. म्हणजे 10व्या इनिंग मध्ये, 9व्या इनिंग पर्यंत किती? 675 रन्स. लक्ष द्या, पहिला तो 9वा, फर्स्ट टू 9th इनिंग मध्ये त्यांनी किती काढले? 675 रन काढले. आणि 10व्याचं त्यांनी देऊन ठेवले सरळ सरळ किती? 100 रन. प्रश्न काय विचारले? की हिज न्यू ऍव्हरेज विल बी, नवीन ऍव्हरेज काय येणार आहे? आधी तर तुम्हाला काय करावं लागेल? 675 प्लस 10व्याचे 100 ऍड करावे लागतील मॅम. टोटल काय आला? 775. तर ऍव्हरेज काय येणार आहे? ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे मॅम? टोटल बेरीज भागिले टोटल संख्या. 10 इनिंग्स आहेत म्हणून आन्सर काय येणार आहे? 77.5. 77.5. ओके, टोटल स्कोर काढला 9 इनिंग्सचा. कशावरनं? ह्या फॉर्म्युल्यावरनं, बेरीज
बेरीज काढली म्हणजेच टोटल रन झाले मॅम कितीसाठी? 9 इनिंग्स. 9 इनिंग्स म्हणजे काय? स्टार्टिंगच्या ह्या 9 इनिंग्स, राईट? ओके. त्याच्यानंतर 10व्या इनिंग्स पर्यंत त्यांनी किती काढलेले? 100 काढलेले बोलले. 9व्या ते 10व्या मध्ये त्यांनी 100 रन काढलेले. ठीक आहे. तर मग टोटल 10 इनिंग साठी किती रन असणार आहे? 9 इनिंग प्लस हा 10वा इनिंग म्हणजे 775 रन्स 10 इनिंग्स मध्ये काढलेत. ऍव्हरेज कशी काढणार मॅम? टोटल रन्स म्हणजे 775 रन्स भागिले टोटल इनिंग्स 10 इनिंग्स म्हणजे ऍव्हरेज किती येणार आहे? 77.5. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता इतका लेक्चर हा रेकॉर्ड झाला ऍव्हरेज पुरता. ठीक आहे. आता लगेच नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला जॉईन करायचंय, परत सेम लिंकला जॉईन करायचंय. ठीक आहे. तर त्यामध्ये मी DI स्टार्ट करते. जो सकाळचा लेक्चर आपला मिस झालाय ते स्टार्ट करणार आहे. तर लगेच हे एंड करून त्याला जॉईन करायचं तुम्हाला. ठीक आहे. दिस विल बी वन रेकॉर्डेड सेशन. दुसरं रेकॉर्डेड सेशन लगेच सुरू होईल आणि लगेच जॉईन करायचं विदाउट एनी डिले. ओके, पॉसिबल तेवढं फास्ट मध्ये. लीव करा. How to stop the recording? Stop it.